कहाणी बोडणाची. एका घरात 2 सुना होत्या. एका सुनेला मान दिला जाई तर दुसरीला नुसते काम करावे लागे. एकदा घरात बोडण होते, पण नावडतीला त्यात सहभागी करून घेतले नाही. म्हणून नावडती स्वतःचं वेगळं बोडण कालवते. तिला हिरे मणके मिळालेली पाहून तिला घरात सामावून घेतले जाते. भावार्थ, या कहाणीतही एक नावडती सून आहे. ती स्वतःचे स्थान आणि मान मिळवण्याचा प्रयत्न करते. कहाणीत जसे एकीचे लाड केले जातात, तसे प्रत्यक्षातही एखाद्याला नेहमी सापत्न वागणूक दिली जाते. डावं उजवं वागवलं जातं असं का होतं? त्याचं ठोस कारण सांगता येत नाही, पण असे घडते. तराजू घेऊन तोलून मापून वागणे बोलणे शक्य नाही. पण एकाला सतत अंग मेहनतीची किंवा हलक्या दर्जाची कामे, तर दुसऱ्याला लोकांच्या नजरेत भरणारी कामे दिली जातात. बरेचदा स्वभाव, आवड आणि कौशल्य याप्रमाणे कामाची विभागणी केली जाते. उदाहरणार्थ, एकीला स्वयंपाक, दुसरीला सजावट, एकीला वाढप, एकीला झाकपाक, एकीला रांगोळी, एकीला केरवारे, एकीला आवरावर, दुसरीला खरेदी, एकीला चहा पाणी, दुसरीला स्वागत असे सांगितले जाते. यात कमी लेखण्याचा हेतू नसला तरी करणारीला वाईट वाटते. जी जवळ राहत असेल, जिच्याकडे मोकळा वेळ असेल, जी बोलकी असेल, कदाचित तिला दरवेळी बोलावले जाते आणि तिला वेगळे आमंत्रणही लागत नाही. जी घराबाहेर असते, कामात असते, अबोल असते, चिडकी असते, बोलावले तर येत नाही, अशा कारणाने तिला बोलवावे असे लक्षातही येत नाही. काही वेळा मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अशी वागणूक ठरवून दिली जाते. पैसा आणि अधिकार असला की अहंकार येतो आणि मग कोणी दुखावले गेले तरी लक्षातही येत नाही. कारणे काही असली तरी दुजाभाव केला गेला की माणसे दुखावली जातात. त्यामागचे कारण कोणी शोधत नाही, म्हणून पंक्ती प्रपंच करू नये. कालचक्र फिरते. ज्यांना दुखावले असेल त्या माणसांची परिस्थिती सुधारते. मग दुखावलेली माणसे शिरजोरी करणाऱ्यांचे ऐकत नाहीत. मग शिरजोरी करणाऱ्यांना त्यांचा अपमान झाला असे वाटू लागते. आपल्याला आवड आहे ते करावे. कमी लेखले जात असेल तर ते तेव्हाच लक्षात आणून द्यावे. काही उणीवा असतील तर त्या सुधाराव्यात. निराश होण्यापेक्षा, रागावण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. लोक लक्ष देत नसतील तर आपली दखल घेतली जाईल असे काही करावे. हातपाय गाळून बसणे किंवा अकांड तांडव करणे, दोन्हीमुळे काहीच साध्य होत नाही. अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणाराही दोषी असतो. चुकीचे वागत असेल त्याला तशी जाणीव करून द्यायला हवी. बरेचदा काय होतं की सांगितले नाही तर त्याला कळत नाही. कसेही वागवलेले चालते असा अर्थ काढला जातो. आवडत नसेल ते काम ओढत राहण्यापेक्षा नाही म्हणता यायला हवे किंवा कामाची अदलाबदल करण्याबद्दल आग्रही राहायला हवे. सगळ्यात महत्वाचे, वागण्या बोलण्यात कटुता ठेवू नये. ऐश्वर्य मिळाल्यावर नावडती सून सासऱ्यांना माझी मी राहते, आता मला तुमची गरज नाही असे म्हणत नाही. सर्व कहाण्या अन्याय दूर करा आणि क्षमा करून मिळून मिसळून राहा असे सांगतात. फार गळ्यात गळे घालू नये आणि वितुष्टही ठेवू नये. शुक्रवारच्या कहाणीतील बहीणही श्रीमंत झाल्यावर भावाला घरी बोलावते. ती असे म्हणत नाही, तू माझा अपमान केला, तुझा माझा संबंध संपला. नावडती असेल तिने आवडती व्हावी म्हणून प्रयत्न करावेत. दोष आपल्यात आहे ही जाणीव महत्वाची आहे. लोक आपल्याशी जसे वागतात तो आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. दोष आरशात नसतो. सुधारणा स्वतःत करायची असते, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. बाळ जितक्या निरागसपणे लक्ष वेधून घेते तशा वृत्तीने वागता येणे हे सच्चेपणाचे लक्षण आहे. कोणी भाव देत नाही तर सोडून द्या असे कोणतीही कहाणी सांगत नाही. प्रत्येक कहाणी सांगते, लोक वागतात ते आवडत नसेल तर स्वतःचे कुठे चुकते ते बघा आणि ती चूक सुधारा. प्रेम आणि आदर मागून मिळत नाही, कमवावा लागतो. हिरे माणके म्हणजे संपत्ती असे नव्हे. वागणे, बोलणे, करणे, राहणे, असणे असे हवे की लोकांना हवे हवेसे वाटेल. स्वतःतील गुणांचा, कलेचा, शक्तीचा, बुद्धीचा उपयोग करून स्वतःचे स्थान निर्माण करता यायला हवे. लोकात मिसळता यायला हवे. मला कोणाची गरज नाही असे वाटणे, म्हणणे चुकीचे आहे. भ्रम आहे, उदासीनता आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट त्यातला प्रकार आहे. मी आहे अशीच आहे, मी बदलणार नाही असे म्हणणे योग्य नाही. त्यामुळे निराशा येते. लोक म्हणतात की कितीही नीट वागलं, कितीही केलं तरी कोणी आपले नसते. यात
काय चूक आहे हे पटकन कळत नाही. आपलं माणूस म्हणजे काय? मी म्हणेन ते ऐकणारे, मी म्हणेन ते करणारे असे माणूस हवे असे वाटणे हेच गैर आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. स्वतःला छान वाटावे, आपल्याकडील ज्ञानाचा इतरांना उपयोग व्हावा, आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढाव्यात म्हणून 4 लोकात मिसळायला हवे. तात्पर्य: बोडणाच्या विधीपेक्षाही लोकांनी स्वीकारावे ही इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत. बोडणात पंचामृत कालवले जाते तसे सर्व प्रकारच्या लोकात समरस होऊन राहावे. बोडणात कुमारिकेला विचारले जाते अजून काय हवंय? ती 5 पदार्थातील एखादा पदार्थ मागते. बोडण एकजीव होतं. ती आता पुरे, मी तृप्त झाले असे म्हणते. आपल्या आयुष्यातही काय कमी पडतंय ते बघावं, ते मिळवावं, तृप्त व्हावं आणि इतरांनाही तृप्त करावं. जी लोक किंवा नाती आहेत त्यांना सांभाळून घ्यावे, धरून वागावे, त्यांच्या न आवडलेल्या गोष्टी सोडून द्याव्यात. माणसांनी भरलेले घर हे सोने, कुटुंबातील संवाद सामंजस्य हे हिरे आणि कुटुंबियांचे हास्य हे माणिक आणि त्यांच्यातील आपुलकी ही मोती आहेत. बोडण कालवताना देवीकडे प्रेम असलेले घर, लोकांनी केलेला अपमान विसरण्याचे बळ, एकत्र राहण्याची कला मागावी. देवीने सर्वांना गुणदोषांसह स्वीकारायची शक्ती द्यावी. प्रत्येक घरात गोकुळ नांदावे. मुलाबाळांच्या हसण्याने, खेळण्याने, मोठ्यांच्या आनंदाने प्रत्येक घर भरून जावे, हे या कथेचे सार आहे.